राज्यातल्या कारागृह विभागाकडून कैद्यांसाठी केले जाणाऱ्या खाद्यान्न तसेच वस्तूंच्या खरेदीमध्ये सुमारे 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय आणि या प्रकरणात कारागृह विभागाचे तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची चौकशी करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। अगदी महाराष्ट्र सरकारच्याच मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये खरेदीची जी काही रेट लिस्ट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक किमतीमध्ये सेंट्रलाइज सिस्टीमच्या नावाखाली काही ठराविक 3-4 खरेदीदाराकडून या वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि या साऱ्या खरेदीमध्ये 500 कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाचा घोटाळा झाला आहे। मी सगळी माहिती गोळा करून जी लिस्ट तयार केली आहे साधारणपणे 37 वस्तूंच्या बाजारभावातली किंमत आणि प्रत्यक्षामध्ये दिलेली किंमत याची तफावत जवळपास 102 कोटी रुपयाची निघालेली आहे। अशा पद्धतीने हा जो भ्रष्टाचार आहे तो अमिताभ गुप्ता आणि सुपेकर यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे। कैद्यांना जे निकृष्ट दर्जाचं दूध असेल, पनीर असेल, दिवाळीचा फराळ असेल, काजू, बदाम, पिस्ता या सगळ्या वस्तू खरेदी केलेल्या त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि याची चौकशी झाली पाहिजे। आणि ही चौकशी होणार नसेल तर या दोन्ही अधिकाऱ्यांची पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे आणि त्या काळामध्ये यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे।